तर राज्यभरात आज गोपाळकालाचा उत्साह पाहायला मिळतोय। थेट जाऊया ठाण्यामध्ये, जिथे संकल्प प्रतिष्ठानची मानाची दहीहंडीचा उत्साह आता शिगेला पोहोचताना पाहायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, काही वेळापूर्वीच आपण पाहिलं होतं की या ठिकाणी कलाकार आलेले आहेत, गोविंदा मोठ्या संख्येने दाखल झालेत, सद्यस्थिती काय? अगदी बरोबर आहे। आपण सध्या ठाण्याच्या संकल्प दहीहंडी उत्सवाला आलेलो आहोत आणि आपण बघतोय की माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यातर्फे जे आहे या दहीहंडीचं गेले 20 वर्ष झालं जे आहे ते आयोजन केलं जातं आणि या वर्षी जे आहे समोर जी वरती दहीहंडी दिसतीये ती 9 थरांची दहीहंडीचा विक्रम जो आहे तो या दहीहंडीचा आहे आणि तो विक्रम जो कोणी तोडेल त्याला 21 लाखांचं बक्षीस आहे। आपल्यासोबत काही महिला गोविंदा पथकात आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगशील, कुठून आली आहेस तू आणि किती जणांची टीम आहे तुमची? आम्ही भांडूपवरून आलोय। मुलींची आमची 33 जणांची टीम आहे। 5 थर लावतो आम्ही आणि मुलांचे 7 थर लागतो। अच्छा, काय सांगाल की 9 थरांची ही दहीहंडी असणार आहे, तसा काही प्रयत्न केला जाणार आहे तुमच्याकडनं? पुढे नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्याच्याबद्दल। काय सांगाल, दहीहंडीची प्रॅक्टिस किती दिवस झालं करतात? आम्ही महिनाभरच्या अगोदरच चालू असते आमची प्रॅक्टिस। गुरु पौर्णिमा ज्यावेळी स्टार्ट झाले ना तेव्हापासून आम्ही थर लावायला स्टार्ट केलेले आहे। प्रॅक्टिस करून एकदम जमके प्रॅक्टिस केलेली आहे आम्ही। कशी कशी प्रॅक्टिस करता, काय काय असतं त्या प्रॅक्टिस? आम्ही पहिला वॉर्मअप घेतो, त्याच्यानंतर आवाज देतो आणि मग आम्ही जमके प्रॅक्टिस करतो। रात्री 12 वाजता ते 1 वाजता आमची जोपर्यंत प्रॅक्टिस संपत तोपर्यंत आम्ही घरी जात नाही। मला सांगा, मुलींच्या दहीहंडी गोविंदा पथकामध्ये आणि मुलांच्या दहीहंडी गोविंदा पथकामध्ये काय फरक असतो? किती मुली उत्साही असतात? आम्ही खूप उत्साही आहे। रोज आम्हाला वजन लागतं, पण आज आम्हाला वजनच नाही लागत कोण पण अंगावर घालायला। एकदम फिट अँड फाईन एकदम। तुमच्या आवडीचं गाणं कोणतं गोविंदा पथकाचं जे तुमच्या टीमला एकदम जोश देतं? गोविंदा आला रे तोच, गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिज बाला। दरवर्षी 7 थरांचा हंडी लावता? दरवर्षी आम्ही 5 थरांची असते, मुलांची 7 थरांची असते आणि पुढच्या वर्षी आणखीन थर वाढत जाते? नक्कीच वाढवतो ते। तर आपण बघतोय की ज्या मुली गोविंदा पथकच आहेत त्यांच्यामध्ये तर उत्साह आहे आणि आपण समोर बघतोय की 7 थरांची जी आहे सलामी दिली गेली आहे संकल्प दहीहंडी उत्सवाला। तुमची सलामी द्यायची की दिली सलामी? नाही द्यायची, आता आम्ही देणार। आम्ही एक्साइटमेंट आहे खूप सलामी द्यायला। आता तुमची वारी आहे। हा, याच्यानंतर येईल। उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचला आहे। दहीहंडी जी आहे ती 9 थरांची दहीहंडी आणि महिला गोविंदा पथ असतो, मुलांची असतो। आजचा उत्साह आपण बघतोय की उत्साह कुठे उत्साहाला कमी नाही आहे आणि सगळे प्रिकॉशन जे आहेत, सगळ्या काळजी ज्या आहेत, हेल्मेटपासून जे गार्ड लावायचे असतात ते सगळे जे आहेत ते सुरक्षेच्या नियमाचं पालन करून जे आहे ते या ठिकाणी गोविंदा पथक जे आहेत तिथे पोहोचलेले आहेत। आणि विशेष म्हणजे आमदार रवींद्र फाटक जे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जे आहे ते सुरक्षेचे सगळे सुरक्षा जे आहे ते इथे ठेवण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की मुलं असो किंवा मुली असो, अख्ख्या महाराष्ट्रातून, मुंबईतून, कानाकोपऱ्यातून जे आहेत ते या ठिकाणी पथकं पोहोचलेली आहेत आणि 21 लाखांचं बक्षीस असं या दहीहंडीचं विशेष असणार आहे निश्चित। आणि त्यानंतर जवळपास 1 महिनाभर ही प्रॅक्टिस जी आहे ती गोविंदा पथकाची असते आणि हे खूप विशेष आणि खूप उत्साहाचं वातावरण अंकिता या ठिकाणी आपल्याला निश्चित। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येनं गोविंदा या ठिकाणी दाखल झाले, मी तुम्हाला विनंती करेल की या सगळ्या परिसरामध्ये आज गोविंदांचा जो किलबिलाट आहे तो बघायला मिळतोय। ही दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवावीत। नक्कीच एकदा आपण आपल्या कॅमेरामॅन सिद्धांतला सांगू की परत एकदा आपण बघतोय की भांडूपकरून विशेष जे आहे ते जे आपल्याला पिवळ्या कपड्यांमध्ये दिसतात ते भांडूपकरून आलेले जे गोविंदा पथक आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात पहिल्यांदा जे आहे ती सलामी दिली जाते। वेगवेगळ्या गोविंदा पथकांकडनं जे आहे ते सलामी दिली जाते। 5 जणांचं साहसी गोविंद असेल किंवा हिंदू संस्कृती जपणं असेल, वारंवार आपण आपल्या पाठवून सांगता आजच्या दिवशी कसा उत्साह? बघा, प्रो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही तर हे दाखवून दिलेलं आहे की एकही अपघात कुठल्याही प्रकारे एकाही गोविंदाला न खर्चता सुद्धा आपण उत्सव साजरा करू शकतो। माझ्या सगळ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून गोविंदा पथकाला हीच विनंती आहे की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना करूनच तुम्ही गोविंदांना थरावर थर रचायला द्या, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही गोविंदा अपघात किंवा जखमी झाला नाही पाहिजे याची दक्षता आपण घ्या। आणि वस्तुस्थिती आहे की आम्ही जसे आयोजक म्हणून काम करत असतो, जर कुठलाही गोविंदा इस्पितळामध्ये दाखल झाला तर आम्हालाही त्याचं दुःख होत असतं।
आणि तशा प्रकारच्या दुःखाचं सावट कुणाही गोविंदाच्या कुटुंबियावर किंवा मंडळावर येऊ नये यासाठी सुरक्षिततेची उपाययोजना करून सगळ्यांनी आज थरावर थर रचा आणि ह्या गोकुळाष्टमीचा आनंद करा. येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, कशामुळे हंडी फोडणाऱ्या महायुती सरकार? नाही बघा, महायुतीची ताकद तर तुम्हाला माहिती आहे. मुंबई असू द्या, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, अशा सगळ्या महापालिकांमध्ये आमची ताकद आहे. आणि कुणीही किती वल्गना केल्या तरी फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता ह्या पूर्ण MMR क्षेत्रातील सर्व महापालिकांवर येणार आहे. आणि त्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस कामाला लागले. साहेब, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवरती एक प्रकारे सर्वच राजकीय पक्ष प्रचार करताना देखील दिसतात, कारण का नगरपालिकांच्या नाही बघा, माझ्या दहीहंडीला 25 वर्ष झाली, 20-22 वर्ष ह्या संकल्पच्या रवींद्र फडणवीसच्या दहीहंडीला झाली. टेमीनाक्षीची दहीहंडी तर ठाण्यातली सगळ्यात जुनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी स्थापन केलेली दहीहंडी. त्यामुळे आमच्या दहीहंड्या ह्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या आहे. परंतु पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने कुत्र्याच्या छत्र्या ज्या पद्धतीने उगवतात तशा अनेक आयोजक ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या छत्र्यांप्रमाणे उगत असतात आणि नंतर इलेक्शन झालं की ते संपलं जातं. सर, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र महायुतीला काही फरक पडणार नाही. कोणी किती एकत्र आले, पहिले माझं असं म्हणणं की त्यांना एकत्र येऊ द्या, परंतु कोणी किती एकत्र आले तरी महायुती भक्कम आहे आणि महायुतीची सत्ता आहे. 30 ते 40 ठिकाणी आम्ही हंडा लावतो, प्रत्येक ठिकाणी आम्ही 7 थर लावतो. आणि हे 7 थर हे जे आम्हाला अनुदान असेल किंवा कुठेही मार्गदर्शन कमी पडत असेल, सौ जयश्रीताई फाटक जे आहेत आमच्या मॅडम, आम्ही त्यांना आधारस्तंभ मानतो. आणि आमचे फाटक मला एक महत्त्वाचं म्हणजे, कारण दहीहंडी उत्सव आहे, आपण सगळे फार उत्साही असतो, मात्र सुरक्षेची काय काळजी घेतली जाते? सुरक्षेची काळजी ही ज्या प्रत्येक ठाण्यातल्या ज्या नामांकित हंडी आहे, ठाण्यातल्या ज्या नामांकित हंडीमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी हार्नेस ही असतेच, परंतु जिथे सुरक्षेची आमच्या तयार नसेल, ॲम्ब्युलन्स, आमच्या फर्स्ट एड किट, संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी साजरी केली जाते. गोविंदांमध्ये उत्साह सध्या दिसून येतोय. तर या संदर्भातले अपडेट आम्ही ज्योत्स्ना यांच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.